बातमी पुण्यातून पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत। आपले 230 कोटी परत मिळावेत असा ईमेल विशाल गोखले यांनी केला। मात्र फक्त गोखलेंनी ईमेल करून हा व्यवहार रद्द होणार नाही, कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत। त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींचं काय होणार हा खरा प्रश्न आहे। या प्रकरणी सुनावणी उद्या धर्मदाय आयुक्तांकडे होणार आहे। धर्मदाय आयुक्तांनी जर व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना गोखलेंचे पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंचे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे धर्मदाय आयुक्त गोखलेंचे पैसे वाचवणार का हे पाहावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को, मैं यहाँ के पालक मंत्री अजित जी पवार जी को और जो दो उप मुख्यमंत्री हैं शेखनाथ शिंदे, अजित जी पवार, यहाँ के पालक मंत्री, यहाँ के जो सांसद हैं अण्णा मोहर जो है मुरलीधर मोहर, उनको मैं आह्वान करूंगा और सभी संस्थाओं को आह्वान करूंगा, पूरे विधानसभा महाराष्ट्र को आह्वान करूंगा, बल्कि मैं भारत के पीएम को भी आह्वान करूंगा कि यदि आपके रहते हुए यदि हमारे समाज का मंदिर समाज को नहीं सौंपा जाता है तो 1 तारीख से मैं भी अनशन करूंगा और आप भी हमारे साथ में यहाँ पर आकर अनशन को बैठें। दरम्यान शिवसेना नेते रवींद्र धंगेकर जैन मुनींची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी त्यांनी जैन मुनींची चर्चा केली। जे मंदिर ज्या बिल्डर लॉबीनी आणि ज्यांच्यामुळे हे घाण ठेवले गेले त्याचा आज मला असं वाटतंय की काल आदरणीय अमित शहा मुंबईमध्ये आलेत आणि त्यांनी दिलेला आदेश हा ह्या सगळ्या प्रकरणाला योग्य दिशा देईल असं वाटतंय। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि हे आज मंदिर मुक्त होणार एवढी मोठी वास्तू आज मी पहिल्यांदा या वास्तूमध्ये येतोय।